नमस्कार मित्रांनो. तर ह्याच 3 BHKचा हा जो एंट्रन्स मी तुम्हाला दाखवला, तिथून आतमध्ये आलं की इकडे पूर्ण लिव्हिंग रूम आहे. 15 बाय 10 एवढी साईज आहे या लिव्हिंग रूमची. त्याच्यामध्ये तुम्ही इथे सोफ्याच्या मागची वॉल बघाल तर आम्ही थोडं ट्रेडिशनल आणि मॉडर्न दोन्ही मिक्स करून आम्ही एक कंटेम्पररी थीम बनवायचा प्रयत्न केलाय. त्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर ट्रेडिशनलमध्ये आम्ही इथे एक कस्टमाइज डिझायनर वॉलपेपर घेतलेला आहे. त्यानंतर इथे आम्ही हे MDF मध्ये केलंय. याच्या मागे प्रोफाईल लाईट आहेत आणि याला आम्ही पेंट केलेला आहे. आणि वरती तुम्ही बघाल तर इथे आम्ही ट्रॅकलाईट दिली हे फक्त हायलाईट करण्यासाठी. त्यानंतर हा जो सोफा आहे, सोफा तुम्ही बघितला तर हा पूर्ण एक 6.5 फुटाचा सोफा आहे. तो आम्ही कस्टमाइज बनवून घेतलेला आहे खास. त्याच्यामध्ये हे पूर्ण कुशन आहे आणि त्याचं फ्रेमिंग तुम्ही बघितलं तर पूर्ण वुडनचं आहे आणि आमच्या थीमला मॅच होईल तर या पद्धतीने आम्ही बनवून घेतलंय. त्याच्यानंतर ही चेअर पण क्लायंटची रिक्वायरमेंट होती की त्यांना एक हाय चेअर हवी आहे, तर त्याप्रमाणे आम्ही हे केलेलं आहे. इथे आम्ही रिअल ब्रिक्सचा पूर्ण वॉल केलेली आहे. एक सिंपल वॉल आहे कारण इकडे आम्ही ऑलरेडी थोडं हायलाईट केलेलं आहे, त्यामुळे ही सिंपल ठेवली आहे वॉल पूर्ण. आणि इथे एक हँगिंग लाईट लावलाय. सोफ्याच्या समोर इथे टीव्ही युनिट आहे. ऍक्च्युली टीव्ही युनिटची वॉल एवढीच आहे, इथे जी तुम्हाला ग्रुप्स दिसते एवढी. आम्ही पुढे ती 2 फूट वाढवली अजून. याच्यामध्ये आम्ही थोडं देवळी पॅटर्न मध्ये केलेलं आहे. इथे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जागा केलेली आहे, क्लायंटची रिक्वायरमेंट होती तशी. त्यानंतर इथे मागे आम्ही पूर्ण लॅमिनेट मध्ये केलंय. इकडे थोडे लुवर्स यूज केलेत आणि हा पॅनल आमचा पुढे, त्याच्यावरती आम्ही टीव्ही हँग केलेला आहे. ही जी वॉल आहे, ही टीव्हीची वॉल मी तुम्हाला म्हटलं आम्ही एक्सटेंड केलं आहे. इथे आम्ही हे पूर्ण कर्व केलेलं आहे आणि याला नॉर्मल लॅमिनेट लावलाय ग्रे कलरचा. इकडे टीव्हीच्या मागे जिकडे आम्ही एक्सटेंड केलेला आहे तर इकडे बेडरूमला जायची जागा आहे. तर इथेच ही जी वॉल येते, ही वॉल क्लायंटची रिक्वायरमेंट होती की त्यांना एक वॉलपेपर हवाय की जिथे उभं राहून ते फोटो काढू शकतात. त्यासाठी आम्ही हे डिझाईन घेतलेलं आहे. पूर्ण मंडेला डिझाईन घेऊन MDF मध्ये करून ह्याला नॉर्मल वॉल पेंट केलेला आहे.